नाशिकमध्ये नाशिक शहरात टोईंग कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचा व्हिडिओ समोर आलाय। दुचाकी उचलताना नागरिकांशी टोईंग कर्मचाऱ्यांची झटापट झाली। धक्कादायक म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांसमोरच हा राडा सुरू होता, पण त्यांनी मात्र बघण्याची भूमिका घेतली। टोईंग कर्मचाऱ्यांच्या या दमदाटीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो। काल छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात भाजपचे दंतेवाडाचे आमदार विक्रम मंडावी आणि 5 जवानांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर रात्री उशिरा मृतक आमदार आणि शहीद जवानांचे मृतदेह दंतेवाड्यात आणण्यात आले होते। आज सकाळी विक्रम मंडावी यांचा मृतदेह भाजप कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। काही वेळानंतर शहीद जवानांना दंतेवाड्याच्या पोलीस मैदानात सलामी दिली जाणार आहे। मृतक आमदार विक्रम मंडावींवर त्यांच्या मूळ गावात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री मुकेश बघेल, माजी मुख्यमंत्री रमण सिंग उपस्थित राहणार आहेत। यानंतर बघूयात, मुदत संपण्यासाठी अवघे 30 तास उरलेले आहेत, पण जेट एअरवेजसाठी अजून कुणीही बोली लावलेली नाहीये। स्टेट बँकेने 3 दिवसांपूर्वी लिलाव प्रक्रिया सुरू केली होती आणि इच्छुक कंपन्यांकडून अर्ज मागवले होते, पण अद्याप कुणीही जेटमध्ये वाटा घेण्याची इच्छा दर्शवलेली नाही आणि आता जेटकडून मुदत वाढवून देण्याची शक्यता वर्तवली जाते। जेटवर या घडीला 8000 कोटींचं कर्ज आहे आणि सध्या कंपनीचे फक्त 26 विमानं सेवेत आहेत।